नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक भास्कर अंकुश, रसिका महाविद्यालय देवणी. तर आपण पाहत आहोत ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स अँड ॲरोमॅटिसिटी. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय, व्हॉट आर बेंझेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड अँड व्हॉट आर नॉन बेंझेनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड हे आपण पाहिलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केकुली स्ट्रक्चर ऑफ बेंझीन and molecular orbital structure of the benzene. According to Kekuli, this firstly the structure of benzene was proposed by August Kekuli in 1865. According to him, the benzene ring is cyclic planar structure of 6 carbon atoms which are linked to each other with alternate single and double bond, and each carbon is attached with the one hydrogen atom. केकुलीने काय सांगितलं की बेंझीनचं स्ट्रक्चर कसं आहे, तर बेंझीनमध्ये 6 कार्बन आहेत आणि ते सायक्लिक आहेत, एकमेकाला अटॅच असलेले आहेत आणि त्या प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे आणि प्रत्येक कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे ते अल्टरनेट, एक सिंगल बॉन्ड दुसरा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असलेलं स्ट्रक्चर आहे बेंझीनचं. लाईक दिस वन, सी इन दिस स्ट्रक्चर हियर सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, or this maybe can be written as like this one. That means these pi bonds are not stable, they are continuously revolving all over the 6 carbon atoms of this ring. ह्या अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे असं केकुलीने सांगितले. त्यामध्ये सायक्लिक आहे ते रिंग आणि प्लेनार आहे. प्लेनार म्हणजे सर्व कार्बन एकाच प्लेन मध्ये आहे, कार्बन हायड्रोजन सगळे एकाच प्लेन मध्ये आहे. तर कार्बन जे आहे ते सायक्लिक आहेत, प्लेनार आहे हे रिंग आणि प्रत्येक कार्बन मध्ये, या रिंग मध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहे आणि प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन अटॅच आहे. This benzene ring is get stabilized by the resonance phenomena. The stability of the benzene is explained by the resonance. What means resonance means what, or resonating structures? Resonance is a phenomenon in which all the number of atoms and number of electrons present in the molecule remains same, but their position of the electron get changed, or position of this pi bonding electron get changed, or two or more different structures of the same compound having same number of atoms, same number of electrons, but the position of electron is different is called as resonating structures, and this phenomena is called as resonance. And this structure third is a resonance hybrid. Resonance hybrid is nothing but is a common structure of these two. It is a common representative structure of this all resonating structures is called as resonance hybrid. इथं बघा, हे जर इथं आपण 1 2 नंबर दिला तर 1 2 ला इथं काय डबल बॉन्ड, तर या दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये 1 2 ला काय सिंगल बॉन्ड. म्हणजे हे कंटिन्युअस इलेक्ट्रॉन हे फिरत राहतात आणि हे जी फिरत असलेलं कॉमन स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर आपण मध्ये अशा प्रकारचं सर्कल किंवा रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवतो, त्याला रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर असं म्हणतो. या बेंझीन जे आहे, या बेंझीन मधले जे बॉन्ड आहे हे परफेक्ट सिंगल बॉन्ड नाही, प्युअर सिंगल बॉन्ड पण नाही आणि प्युअर डबल बॉन्ड पण नाही, कारण हे इलेक्ट्रॉन कंटिन्युअस फिरत राहतात. प्रत्येक ठिकाणचा कार्बन आणि कार्बन कार्बन बॉन्ड आहे हा पार्शियल डबल बॉन्ड आहे अशा प्रकारे. म्हणजे इथं फिक्स एकाच ठिकाणी हे इलेक्ट्रॉन नाहीत, 1 2 पोझिशनलाच असतील असं नाही, हे कंटिन्युअस फिरत राहतात. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ असते 1.54 अँगस्ट्रॉम. जर प्युअर डबल बॉन्ड असेल जे की अल्किन मध्ये असतो तर त्याची बॉन्ड लेंथ असते 1.34 अँगस्ट्रॉम.
परंतु हे प्युअर सिंगल बॉन्ड पण नाही, म्हणजे ज्याची बॉन्ड लेंथ 1.54 असते ते पण नाही, त्यापेक्षा कमी आहे. आणि प्युअर डबल बॉन्ड आहे ज्याची बॉन्ड लेंथ 1.34 असते ते पण नाही, त्यापेक्षा थोडासा लांब आहे. म्हणजे 1.34 पेक्षा जास्त, 1.54 पेक्षा कमी, म्हणजेच या बेन्झीन मधल्या कार्बन कार्बनची बॉन्ड लेंथ असते 1.39 अँगस्ट्रॉम. हे बघा इथं आपण हे दिलेलं आहे. द बॉन्ड लेंथ of the pure carbon single bond is 1.54 angstrom, while the bond length of pure carbon double bond is 1.34 angstrom. But the all carbon bonds in benzene are not pure single or not pure double bond, therefore its bond length is 1.39 angstrom. In benzene, all bonds are of equal length. The bond length is between a double bond and single bond. म्हणजे हे डबल बॉन्ड, हे सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ आहे आणि हे डबल बॉन्डची, आणि 1.39 म्हणजे या दोन्हीच्या मध्ये येते. Resonance hybrid is more stable than any of its contributing structure. Therefore, benzene gives substitution reaction instead of addition reaction. म्हणजे बेन्झीन मध्ये काय होते, जे काय आपण आता केकुली स्ट्रक्चर मध्ये रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ बेन्झीन बघितलं, त्यामध्ये स्ट्रक्चर फर्स्ट आणि सेकंड हे कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. तो रेझोनन्स हायब्रिड हे जास्त स्टेबल असतं, म्हणून याच्यामध्ये बेन्झीन रिंग हे सबस्टिट्यूशन रिएक्शन देतं, ॲडिशन रिएक्शन देत नाही. नाउ वी विल सी द मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर ऑफ द बेन्झीन और मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र येतात आणि त्यांचे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात, जे मिक्स झालेले जे काही ऑर्बिटल असतात त्यालाच मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणतात. ते बेन्झीनमध्ये कसे असतात हे आपण बघणार आहोत. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 6. तर 6 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं 1s2 2s2 2p2. ऑल carbon atoms in benzene are sp2 hybridized. At ground state, the electronic configuration of carbon having atomic number 6 is 1s2 2s2 2p2. कार्बनचा ॲटॉमिक नंबर जेवढा आहे तेवढेच त्याचे इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. ह्या ऑर्बिटलच्या डोक्यावर दिली तो आपण सुपरस्क्रिप्ट, तर याची बेरीज केल्याच्या नंतर 6 आली पाहिजे. 2 आणि हे 2 4 आणि हे 2 6. मग इथं जे लिहिले आपण तेच इथं ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन भरायचे. इथं 2, इथं 2, इथं 1, इथे. सुरुवातीला 1 1 भरायचा असतो. हे पूर्ण ऑर्बिटल इथं 2 भरले. हे अपोजिट स्पिन आहे म्हणजे पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणायचं, आणि हे सिंगल स्पिन आहे फक्त, त्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणायचं. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात तेच फक्त बॉन्ड तयार करत असतात, कोव्हॅलंट बॉन्ड. तर इथं त्या ॲटम मध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन असतात तेवढीच त्याची व्हॅलन्सी असते, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन कॅपॅसिटी. सध्या याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन अनपेड आहेत, म्हणून ह्याचे 2च बॉन्ड तयार करणे म्हणजे डुप्लेट आहे. हे ग्राउंड स्टेट मध्ये आहे. परंतु जेव्हा ते एक्साइटेड स्टेट मध्ये असतात, ॲट द एक्साइटेड स्टेट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हायब्रिडाइज्ड स्टेट, वन ऑफ द इलेक्ट्रॉन या 2s मधला एक इलेक्ट्रॉन काय जातो इथं 2p इथं जातो शेवटच्या. याला px, याला py आणि याला pz ऑर्बिटल म्हणतात. तर या 2s ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन या 2p ऑर्बिटल मध्ये इथं जातो. मग इथं काय होतील 3 इलेक्ट्रॉन, इथला एक गेल्यामुळे इथं पण एकच इलेक्ट्रॉन, असे किती होतील 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतील. वन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस 2s ऑर्बिटल शिफ्ट इनटू दिस 2pz ऑर्बिटल ॲज शोन इन दिस डायग्राम. हे खाली बघा, तर इथला एक इलेक्ट्रॉन इथं गेलेला. आता किती झाले याच्याकडती, इथं 2p3 झाले, 2s1. हे टोटल अनपेड इलेक्ट्रॉन किती झाले 4. तर इथं 4 बॉन्ड असे तयार होऊ शकतात. परंतु बेन्झीन मध्ये प्रत्येक कार्बनला 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि एक आहे पाय बॉन्ड. प्रत्येक कार्बनला एका साईडला पाय बॉन्ड आहे. जो पाय बॉन्ड तयार होतो हे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल म्हणजे हे pz ऑर्बिटलनं तयार होतो. या बेन्झीन मध्ये जे काही कार्बनचं
इथं दिले आपण पहिल्या लाईनला, ऑल द कार्बन ॲटम्स इन बेंझिन आर sp2 हायब्रिडाइज्ड ॲज, म्हणजे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं की sp2 हायब्रिडायझेशन कसं आहे. तर त्यामध्ये 3च सिग्मा बॉन्ड असल्यामुळे इथला एक ऑर्बिटल घ्यायचा आणि पीचे 2 म्हणजे s आणि हे पीचे 2 म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन इथं तयार होतं sp2. हे घ्यायचं नसतं कारण आउटर मोस्ट ऑर्बिटल घ्यायचे. आउटर मोस्ट म्हणजे ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर हे इथं जे दाखवलं आहे 2 आणि इथं पण 2 आहे, त्याला सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल त्याला म्हणतात आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर या बेंझिनमध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. आउट ऑफ दिस 3 म्हणजे sp2 s चा 1 आणि p चे 2 हे झाले, हे 2 आणि 1 3, या तिन्हीपैकी आउट ऑफ दिस 3 sp2 hybrid orbitals of each carbon atom, 2 sp2 orbitals overlap axially with sp2 hybrid orbitals of adjacent carbon atom, and third sp2 hybrid orbitals overlap with 1s orbital of hydrogen atom. In this way each carbon forms 3 sigma bonds. प्रत्येक कार्बनकडे किती हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल किती आहेत? 3 पैकी 2 हे शेजारच्या कार्बन सोबत ओव्हरलॅप होतात. सोबतच्या कार्बनचे जे काही sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल होते त्याच्यासोबत ओव्हरलॅप होतात. जे शेजारच्या 2 कार्बन सोबत 2 सिग्मा बॉन्ड झाले आणि एक हायड्रोजन सोबत 1 सिग्मा बॉन्ड. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 म्हणून त्याच्यावर 1s ऑर्बिटल असते, 1s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप. आता pz जो अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल राहिले तो परपेंडिक्युलर असतो आणि तो एकमेका 2 शेजारच्या कार्बनचे pz ऑर्बिटल ॲक्झिअली ओव्हरलॅप होतात परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द बेंझिन. प्लेन बेंझिन समजा असं जर हॉरिझॉन्टल असेल तर त्याच्यावर उभे असे pz ऑर्बिटल असतात अनहायब्रिड आणि ती शेजारचे ओव्हरलॅप होऊन पाय बॉन्ड तयार होतो. All carbon and hydrogen atom in benzene lie in the same plane and all bond angles are 120 degree. तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. हे बघा इथे sp2 हायब्रिडाइज असेल तर इथे एक आणि हे 3 बॉन्ड सिग्मा बॉन्ड तयार होतात आणि जो अनहायब्रिडाइज्ड pz ऑर्बिटल असतो त्यामुळं पाय बॉन्ड तयार होतो. तर या बेंझिनमध्ये प्रत्येक कार्बनचा शेप जे हे ट्रायंगल असल्यामुळे याची बॉन्ड अँगल 120 डिग्री असतं. तर इथं आपण हे पाहिलेलं आहे. या पुढचा भाग आपण each carbon atom in benzene possess an unhybridized pz orbital containing an electron, जे की मी आधीच सांगितले तुम्हाला आताच की जे pz ऑर्बिटल असतो तो परपेंडिक्युलर असतो टू द प्लेन ऑफ द सिग्मा बॉन्ड ऑर द बेंझिन अँड 2 adjacent pz orbitals of 2 adjacent carbon atom overlap axially and they form the pi bond. हे अशा प्रकारे हे जी ऑर्बिटल आहेत हे लोब्स दाखवले हे परपेंडिक्युलर असतात या प्लेनला आणि ते ओव्हरलॅप होऊन त्यापासून काय होतो पाय बॉन्ड. pz ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप होतात. pz मध्ये जो इलेक्ट्रॉन वर दाखवलाय हायब्रिडायझेशन मध्ये ती ओव्हरलॅप होऊन असा पाय बॉन्ड्स तयार होतात किंवा त्यालाच इलेक्ट्रॉन क्लाउड असं आपण म्हणतो. तर इथं आपण थांबू. बाकीचं या पुढचं जे काय असेल ॲरोमॅटिकसिटी, अँटी ॲरोमॅटिसिटी आणि नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड काय असतात, ओकेल्स रूल काय असतो याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर व्हिडिओ आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.